त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज महाराष्ट्रात ऐरणीवर आहे। बुलढाणा शहराची शांतता आणि तुमदार शहर असणारी जी ओळख आहे ती पुसू घातलेली आहे। आणि हे सर्व का होत आहे तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यामुळे ही चित्र निर्माण झालेलं आहे। आणि ही जे बिघडलेले चित्र आहे याच्यावर जेव्हा एक नैतिकताचा भाग जेव्हा आपण समोर येतो तेव्हा शासन जे आहे त्याच्यावर टीका करत असताना मुख्यमंत्र्यांच्या गृहमंत्र्यांच्या ज्या भूमिका आहेत आणि त्यांची कार्यक्षमता आहे याच्यावर प्रश्नार्थ चिन्ह निर्माण होत आहे। आणि ही प्रश्नार्थ चिन्ह निर्माण झाल्यानंतर जे बुलढाण्याचे विद्यमान आमदार आहेत ते सांगतात की मुख्यमंत्र्यांनी शाळेत लैंगिक मुलींवर जर अत्याचार होत असतील तर शाळेत जाऊन संरक्षण द्यायचं का, चौकीदाराचं काम करायचं का, आणि आरोपीच्या घरी एसपीने जाऊन बसायचं का, असे जे बेताल वक्तव्य करत असताना जर ही बुलढाण्यामध्ये आज सकाळी त्यांची गाडी जर एक पोलीस दूत असेल तर ही अत्यंत संतापजनक अशा प्रकारची ही बाब आहे। ती गाडी त्यांची खाजगी आहे आणि पोलिसांनी संरक्षण करायचं सोडून, आयाबाईंचं संरक्षण करायचं सोडून, बुलढाण्यामध्ये वरली मटका गांजा बंद काढायचं सोडून आता आमदारांच्या गाड्या धुण्याचा हा नवीन जो धंदा जो हाती घेतलेला आहे हा अत्यंत संतापजनक स्वरूपाचा आहे। एक काळ असा होता की विविध गुन्हे दाखल झालेले आहेत, वेगवेगळ्या दंगलीमध्ये त्यांचा तत्कालीन सहभाग होता आणि त्या पार्श्वभूमीवर पोलीस बघितल्यानंतर पळणारा माणूस आज जर पोलिसांना गाड्या धुवायला ठेवतो तर यातून जी सत्तेचा जो माज आहे हा सत्तेचा माज देखील हा आपल्याला सगळ्यांना दुर्दैवाने बघावा लागतो। त्यामुळे ही बाब अत्यंत संतापजनक आहे आणि वेळीच आता प्रशासनाने या सर्व गोष्टीला आळा घातला पाहिजे ही आमची मागणी आहे। एक पोलिसने गाडी धुताना दाखवलं गेलंय असं आश्वासन सत्ता माजी आमदार यांनी तो व्हिडिओ फेसबुकला लावला केलेला। तो गाडी धुताना त्यांना दिसला आहे, पण त्याने ते कृत्य का केलं याचा खोलात जायचा प्रयत्न जे कोणी केलं त्याने जायचा प्रयत्न केला नाही। आज सकाळी पहाटे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि बाजीप्रभू देशपांडेचे पुतळे येणार होते आणि मला सकाळी 5 वाजता फोन आला की सिल्लोडजवळ कुठेतरी गाडीला काही प्रॉब्लेम आला, गाडी अडवली। तेवढ्या पहाटे मी एकटा गाडी घेऊन तिकडे गेलो आणि ते सगळं करून मी पुतळे गावामध्ये आणल्यानंतर मला माझ्या ड्युटीला असलेला हा मुळे हा त्या आला आणि तो रात्री शेगाववरून उशीर आला होता कारण त्याची तिकडे काही तारीख होती आणि मग त्यांनी धाड नाक्यावर कुठेतरी काहीतरी कचर बचर नाश्ता केला। मी त्याला म्हटलं पण असलं काही खात नका जाऊ आणि पुढे आम्ही 1 किलोमीटर पुढे येत नाही तर त्याने गाडीमध्ये ओमेंडिंग केली। गाडीमध्ये पण तो ओकला आणि आलो म्हणजे आंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा त्याचा वाद झाला। ड्रायव्हर म्हणला तू ओकला तूच गाडी साफ कर आणि म्हणून त्याने काय केलं की तो जे काय ओकलेला होता ते त्याने पुसून काढलेलं आहे। पोलिसांनी कर्मचारी म्हणून काही गाडी धुतलेली नाहीये, आता त्याची उलटी त्यांनी पुसणं ही तर एक मानवताच आहे। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पुसतोय ना आमच्याकडे काही माणसाने अशातला काही विषय नाहीये।